मंडळी, डेटानं जग बदलण्यासाठी लोक आयटीत जातात, पण काही कर्मदरिद्री लोक आयटीत जाऊन धर्म बदलण्याचं काम करतायत. आयुष्य घडवण्याच्या ऐवजी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत, त्यासाठी डाव रचतायत. हे त्यांचे धंदे म्हणजे त्यांचा मेंदू किती सडलाय याचंही उदाहरण आहे. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातले सगळे आरोपी शिकलेले आहेत, पदव्या आहेत त्यांच्याकडे, पण ते सुसंस्कृत नाहीयेत, कारण त्यांच्या मेंदूमध्ये धर्मांधतेची कीड लागली आहे. नाशिक मधल्या एका प्रतिष्ठित आयटी कंपनीतलं धर्मांतर प्रकरण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. ते एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये. हे धर्मांतर प्रकरण कसं घडलं, कसं उघडकीस आलं, कॉर्पोरेटमध्ये राहून अशा प्रकारचं हे नेक्सस कसं चालवलं गेलं, त्यांचा हेतू नेमका काय होता आणि इतक्या सगळ्या मुली त्यांना कशा बळी पडल्या, हे सगळं तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे. हे सगळं सुरू होतं एका चकचकीत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. कंपनीचं नाव TCS. जे बाहेर येणं खरं तर सोपं नव्हतं, पण एक घटना आणि त्या कार्यकर्त्याला आलेल्या एका संशयानं हे सगळं अनेक वर्ष सुरू असलेलं बिंग फुटलंय. एक कार्यकर्ता आपल्या मित्राच्या घरी गेला. ते कुटुंब हिंदू चालीरीती परंपरा जपणारं होतं, पण त्यांची TCS मध्ये असलेली मुलगी रमजानच्या महिन्यामध्ये रोजा पाळू लागली, जे तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशी पूर्णपणे विसंगत होतं. त्याला संशय आला आणि त्यानं ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. यात पहिल्यांदा तिथं पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी कंबर कसली हे सगळं खणून काढण्याची. पोलिसांनी आपला तपास सुरू केला तेव्हा तो साधा सुद्धा नव्हता. त्यांनी चक्क अंडर कव्हर ऑपरेशनची योजना आखली. तब्बल 40 दिवस त्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये हे पोलीस वावरत होते. खडानखडा माहिती काढत होते. कोण कुणाशी कसं वागतंय, कोण काय करतंय, कुणाचा काय रोल आहे, या सगळ्याबद्दलची सगळी माहिती त्यांनी घेतली, कुणालाही कणभरही संशय न येऊ देता. त्यांनी तिथल्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक संवादावर नजर ठेवली आणि अखेर कॉर्पोरेटमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराचा हा सगळा मुखवटा गळून पडला. आरोपीने एक पद्धतशीर अशी प्रकारची जी साखळी तयार केलेली होती, जे जाळं मिळलेलं होतं, जे नेक्सस होतं, ते सगळं ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. ज्या मुलींना आरोपींनी जाळ्यात ओढलं ना, त्या मुली केवळ 18 ते 25 वयोगटातल्या होत्या. कधी करिअरमधल्या प्रगतीचं त्यांना आमिष दाखवलं, तर कधी प्रेमाचं नाटक करून त्यांना आपल्या प्रभावाखाली आणलं. कधी कधी तर इमोशनल ब्लॅकमेलिंग सुद्धा केलं. एका तरुणाच्या बाबतीत तर धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या आजारी वडिलांचं प्रकृती सुधारण्याचं खोटं आश्वासन देऊन, तू धर्म बदलला तर तुझ्या वडिलांना सुख लागेल असं सांगून त्याला धर्मांतरासाठी भाग पाडलं गेलं. महिला आयोगाच्या समोर ज्या पीडितांनी आपली भीती सांगितली आहे, त्यात कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता हे सगळं निमूटपणे मानसिक छळ, अपमान सगळं सहन करत राहिली असं तिनं सांगितलं. दुसरी एक पीडित आहे. तिच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय गरीब. सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावरती. नोकरी एकमेव साधन आहे घरात चूल पेटवण्याचं. त्यामुळे नोकरीच्या जाण्याच्या भीतीनं धर्मांतराच्या या छुप्या अजेंड्याला ती बळी पडली आणि सगळं काही सहन करत राहिली. या संपूर्ण रॅकेटची एक मोडस ऑपरेंडी होती. त्यांनी ज्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं त्याच्यासाठी ते आधी रेकी करायचं. कुणाची परिस्थिती नाजूक आहे, कुठल्या मुली आर्थिक अडचणीत आहेत, कुठल्या मुलींच्या पाठीमागे कुणाचाही कुठला पाठिंबा नाहीये, काय बॅकग्राऊंड नाहीये, अशा मुलींना ते हेरायचे. मग त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे. जर जाळ्यात आले नाही तर मग त्यांचा मानसिक छळ सुरू व्हायचा. जे कर्मचारी त्यांच्या गेम प्लॅनला दाद द्यायचे नाहीत, त्यांची हॅरॅसमेंट केली जायची. मग एवढा वर्कलोड द्यायचा त्यांच्यावरती की त्यांचं जगणं मुश्किल झालं पाहिजे. मग सतत अपमानास्पद वागणूक देणं, नोकरीहून काढण्याची धमकी देणं आणि मानसिकदृष्ट्या त्यांना खच्ची करणं, हे सगळं सुरू होतं. म्हणजे एकतर तुम्ही त्या प्लॅनमध्ये आलं पाहिजे, नाहीतर मग तुमचं जगणं मुश्किल केलं जाईल. त्यामुळे चकाचक ऑफिस
पण त्या चकाचक ऑफिसमध्ये ही छळछावणी सुरू होती. तिथं फक्त धर्मांतर सुरू नव्हतं, मुलींचा लैंगिक छळ सुद्धा केला जायचा. ब्रेनवॉश करण्यासाठी, पीडितांवर पाळत ठेवण्यासाठी या सगळ्या रॅकेटने एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला. या सगळ्या मुलींना नमाज पठणाच्यासाठी सातत्यानं सक्ती करणं, त्यांना बीफ खायला लावणं, त्यांच्या अस्मितेवर सतत प्रहार करणं हे जणू रोजचं काम झालं होतं. विशेष म्हणजे यात HR विभागातील काही लोक सुद्धा सामील होते, जिथे की समजा आपल्यावर अन्याय झाला तर आपण दाद मागतो, आपल्या अन्यायाला वाचा फोडतो, म्हणजे कुंपणं शेत खावं तशा पद्धतीनं HR मधले, ज्यांनी न्याय द्यावा तेच HR मधले लोक याच्यामध्ये जर सामील असतील तर मग तुमची चहूबाजूनं कोंडी झालेली आहे आणि स्वाभाविकपणे मग तुमची नोकरी, HR जर तुमच्या मदतीला नसेल तर तुमची नोकरी जाऊ शकते. या सगळ्या भीतीच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं रॅकेट तिथं उभं केलं. ज्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते ते HR ही त्याच्यामध्ये सामील झाले. पोलिसांनी 40 दिवस हे सगळं बघितलं, एक एक पुरावा गोळा केला, त्यांची सगळी साखळी कशी आहे ती साखळी पूर्ण केली आणि मग थेट कारवाईला सुरुवात केली. आणि त्यातून या सगळ्यातलं एक एक सत्य समोर येऊ लागले. टीम लीडर्स पासून ते HR पर्यंत अनेकांचे मुखवटे गळून पडत आहेत. काही आरोपी आज गजाआड झाले तर काही जण, जसे की निदा खान, HR मधली ती पसार आहे. आज हे प्रकरण केवळ एका पोलीस केस पुरतं मर्यादित नाहीये, तर ते कॉर्पोरेट जगतातल्या सुरक्षिततेवर आणि आपल्या भोवतालच्या वातावरणावर सुद्धा एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. नाशिकच्या या घटनेनं एक गोष्ट अधोरेखित केली आहे, तुमच्या ती लक्षात आली असेल. जेव्हा प्रोफेशनल वातावरणाच्या नावाखाली धर्मांधता आणि अत्याचार घुसू लागतात तेव्हा ते समाजासाठी अतिशय घातक आहे. कॉर्पोरेट ऑफिसेसच्या बद्दल लोकांची बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला तडा देणार आहे. नाशिक पोलिसांनी केलेली ही धाडसी कारवाई, पीडितांनी दाखवलेली जी हिंमत आहे आणि या प्रकरणाचा झालेला उलगडा, ही बातमी केवळ बातमी नाही आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी एक मेसेज आहे, इशारा आहे सावध राहण्याचा. आपण असल्या कुठल्याही अत्याचाराला बळी पडता कामा नये. कुठे अत्याचार होत असेल तर आपण त्याच्याबद्दल वाचा फोडली पाहिजे, बोललं पाहिजे. अनेक मुलींना, महिलांना, तरुणांना हे आवाहन आहे की कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टींना आपण बळी नाही पडलं पाहिजे, त्याला वाचा फोडली पाहिजे. पण या सगळ्या प्रकरणातले आणखी काही धागेदोरे पुढच्या काळात जेव्हा समोर येतील ते सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. पण आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय.